We have seen the replication of DNA, that is the semi-conservative replication. So we have seen that the DNA molecule, one strand is old, that is conserved, and the other strand is newly constructed. Therefore, it is called as the semi-conservative mode of replication. Now, Matthew Melson and Franklin Stahel, they experimentally proved by using the equilibrium density gradient centrifugation technique that the DNA shows semi-conservative replication. So, Michelson and Stahel in 1858 they performed an experiment to prove the semi-conservative nature of replication. They cultured E. coli bacteria in the medium containing nitrogen, that is light nitrogen 14, and they obtained equilibrium density gradient band by using 6m C5Cl2 C8Cl2, okay, 6 molecules of MCsCl2. The position of this band is recorded, and E. coli were then transferred to N medium, that is 15N medium, okay, that is a heavy isotope of nitrogen, and they were allowed to replicate for many generations. At equilibrium point density gradient band was obtained by using 6 molecules of MCsCl2. The position of the band is recorded. म्हणजेच मॅथ्यू मिसलसन आणि फ्रँकलिन स्टॅलिन 1858ने इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन टेक्निक वापरून एक्सपेरिमेंटली त्यांनी प्रूव्ह केलं की डी एन एमध्ये सेमी कॉन्झर्वेटिव्ह नेचर ऑफ रेप्लिकेशन दिसतं. त्यांनी बॅक्टेरिया ई कोलाई घेतलं, त्यांना एक मीडियम ज्याच्यामध्ये नायट्रोजन 14 दॅट इज लाईट नायट्रोजन असलेलं याच्यामध्ये कल्चर केलं, आणि मग नंतर त्याने इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रेडियंट बँड ऑप्टेन केला, आणि त्यासाठी त्यांनी MCsCl2 वापरलं. आता या पोझिशन बँडची त्यांनी रेकॉर्ड केली. त्यानंतर ई कोलाई सेल्स हे ट्रान्सफर केले गेले एन मीडियममध्ये हेवी आयसोटोप नायट्रोजनमध्ये, आणि मग त्यांना रेप्लिकेट केलं गेलं खूप साऱ्या जनरेशनसाठी, आणि इक्विलिब्रियम पॉईंट डेन्सिटी ग्रेडियंट बँड ऑप्टेन केला गेला, आणि तो 6 मॉलिक्युल्स ऑफ MCsCl2 वापरून केला गेला. या पोझिशन बँडचं पण रेकॉर्ड केलं गेलं. ओके, सो त्यानंतर त्यांना जो हेवी DNA मिळाला N15 मॉलिक्यूल. Okay, so the heavy DNA molecule, it can be distinguished from the normal DNA by centrifugation in a 6m cells CCM chloride, that is CsCl2 density gradient. The density gradient value of 6m CsCl2 and 15N DNA is almost the same. Therefore, at the equilibrium point, N15 DNA will form a band, and in this both the strands of DNA are labeled with N15. Such E. coli cells were then transferred into another medium which was containing N14, that is normal light nitrogen, and after the first generation the density gradient band for N14 N15 was obtained, and its position was then recorded. After the second generation, 2 density gradient bands were obtained, one at N14 and N14 N15 position, and other at N14 position. Okay, the position of the band after the 2 generation clearly proved that DNA replication is semi-conservative. म्हणजेच त्यांनी काय केलं, नंतर जे नॉर्मल DNA आणि हेवी जो DNA N15 त्याच्यामध्ये फीचर जी डिफरन्स काय आहे सर,
ते फीचर शोधून काढलं गेलं. त्यामध्ये सेंट्रिफ्युगेशनची टेक्निक वापरली आणि एक डेन्सिटी ग्रेडियंट 6m CCM क्लोराईड म्हणजे CSCl2चं वापरलं गेलं. या डेन्सिटी ग्रेडियंटची व्हॅल्यू जी 6m CCCl2 आणि N15 DNA आहे ती जवळजवळ सेम आहे आणि म्हणून या इक्विलिब्रियम पॉईंटला N15 DNA एक बॉन्ड तयार करतो आणि यामध्ये जे DNAचे दोन्ही स्ट्रँड्स आहेत ते लेबल केले जातात N15ने. असे इकोलायचे सेल्स नंतर ट्रान्सफर केले आणि दुसऱ्या मीडियमला ज्याच्यामध्ये N14 म्हणजेच नॉर्मल लाईट नायट्रोजन आहे. पहिल्या जनरेशनमध्ये नंतर जी डेन्सिटी ग्रेडियंट बँड जी होती N14 N15साठी ती मिळवली गेली आणि तिचं पोझिशन रेकॉर्ड केलं गेलं. दुसऱ्या जनरेशनमध्ये 2 डेन्सिटी ग्रेडियंट बँड मिळवले गेले. एक होता N14च्या प्लेसला आणि दुसरा होता N15च्या पोझिशनला आणि एक होता N14 N15च्या पोझिशनला आणि दुसरा होता N14च्या पोझिशनला. या पोझिशन जे 2 जनरेशनच्या नंतर हे जे बँड्सचं पोझिशन जे मिळाले त्याच्यावरून क्लिअरली प्रूव्ह केलं गेलं की DNA रेप्लिकेशन हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह आहे. तर बघा फिगर आपण बघूया. हा आहे N15 म्हणजे नायट्रोजन 15 DNA. ओके. त्याच्यानंतर 20 मिनटं त्याच्यावर क्रिया केल्यानंतर जनरेशन 1मध्ये काय मिळालं बघा. आता हा रेड होता फक्त N15 पण याच्यात N14 पण आला DNA. ओके. 20 मिनटानंतर परत 40 मिनटानंतर जनरेशन 2मध्ये काय मिळालं आपल्याला दोन्ही मिळाले. जनरेशन 2मध्ये N14 DNA पण मिळालं आधीचा जो नॉर्मल नायट्रोजन होतं. ओके. आणि दुसरं जे होतं त्याच्यामध्ये N14-15 DNA मिळाला. दुसरा अजून एक आहे N14-15 DNA आणि जो ओरिजिनल होता N14 DNA तो पण मिळाला. ओके. सो बघा कसं झालेलं हे. पहिल्यांदा हेवी होतं हे N15. ओके. त्यानंतर त्याच्यामध्ये हायब्रिड झाला. ओके. आणि मग आपल्याला लाईट आणि हायब्रिड दोन्ही मिळाले. ओके. सो दिस इज द Michelson's experiment on the separation of the DNA. ओके. त्याचं इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट आहे. त्यानंतर आपण बघूया. यू हॅव टू डू अन होमवर्क. लिस्ट ॲज मेनी ॲज डिफरंट एन्झाईम ॲक्टिव्हिटीज रिक्वायर्ड ड्युरिंग DNA synthesis as you can. Okay. Then this type of replication is called as semi-conservative replication. Considering the meaning of these words, why DNA is called as semi-conservative replication. So in the last lecture when we were discussing in the class, I explained you the process of semi-conservative replication and then asked you why it is called as semi-conservative, because you know one strand is from the maternal parent one, mother's DNA, and the other is from newly constructed. Okay, so that is the reason. Now we will start with the new topic, that is the protein synthesis. Now proteins are very important biomolecules and they help as they are structural components, they are enzymes and hormones, and the cell needs to synthesize new protein molecules, and this protein synthesis includes two processes. One is transcription, another is translation. Okay. Now the process of copying of the genetic information from one strand of DNA into the single stranded RNA transcript is called as transcription. Okay. So the genetic information which is from at the strand of DNA, when it is copied, okay, and it is copied and it is given, it is converted into a single stranded RNA transcript. This process is called as transcription. Now during this process, synthesis of complementary RNA strand also takes place,
except that the adenine nitrogen base pairs with the uracil base instead of thymine. Now you all know that instead of thymine the uracil is there in the RNA. Okay, so what is the central dogma of protein synthesis that we will see? So double stranded DNA gives, before that we will see प्रोटीन्स हे खूप इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स आहेत. ते स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स, एन्झाईम्स आणि हॉर्मोन्स आहेत. सेल्सला नवीन प्रोटीन्स सिंथेसाइज करायची गरज लागते आणि हे जे प्रोटीन सिंथेसिस आहेचा प्रोसेस, त्याच्यामध्ये 2 प्रोसेसेस इन्वॉल्ड आहेत. एक आहे ट्रान्स्क्रिप्शन, दुसरं आहे ट्रान्सलेशन. ओके, ट्रान्स्क्रिप्शनच्या मध्ये काय होणार आहे, जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे एका DNA स्ट्रँडच्या टेम्पलेटवर ती कॉपी केली जाते आणि ती सिंगल स्ट्रँडेड RNA ट्रान्स्क्रिप्टमध्ये पाठवली जाते. यालाच म्हणतो आपण ट्रान्स्क्रिप्शन. या प्रोसेसमध्ये जो RNA तयार, कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड RNAचा तयार होणार आहे, ओके, त्याच्यामध्ये ॲडिनिन नायट्रोजन बेस पेअर, ॲडिनिन जो आहे तो युरॅसिल बरोबर बेस पेअर करणार आणि थायमिन इथे युरॅसिलच्या जागी थायमिनच्या जागी युरॅसिल असणार आहे. सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. सो डबल स्ट्रँडेड DNA molecule, it forms RNA, mRNA, which acts as a messenger to program the synthesis of the polypeptide chain, that is the protein. So from the DNA, mRNA is formed by the process of transcription. This type of unidirectional flow of the information which is coded in the DNA into the RNA, okay, to form protein or proteins, this is called as the central dogma of molecular biology, and this was postulated by F.H.C. Crick in 1958. जो डबल स्ट्रँडेड DNA मॉलिक्यूल आहे त्याच्यापासून मेसेंजर RNA तयार होतो आणि हा मेसेंजर RNA जो आहे हा पॉलिपेप्टाइड चेनची निर्मिती करणार आहे. आता हा जो प्रोसेस आहे तो युनिडायरेक्शनल आहे. याचं जे फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन होणार आहे DNA पासून mRNAकडे आणि मग त्याच्यापासून पॉलिपेप्टाइड म्हणजे प्रोटीन्स बनणार आहेत. सो DNA पासून mRNA हे ट्रान्स्क्रिप्शनने होणार आणि mRNA पासून पॉलिपेप्टाइड चेन जी बनणार आहे ते ट्रान्सलेशनने होणार आहे आणि यालाच आपण म्हणतो सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. पहिल्यांदा हा क्रिकनी 1958मध्ये बनवला. ओके, the present concept of central dogma in retroviruses or riboviruses was given by Tenim and Baltimore in 1970. So from DNA mRNA is formed. mRNA by the method of transcription. From mRNA polypeptide chain is formed by process of translation, and again from mRNA reverse transcription takes place and DNA is formed. Okay, so this is about the